अनुकूल आहे. संयम आणि सातत्याने मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कामात स्थिरता राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण कराल. आर्थिक व्यवहारात सुधारणा होईल. थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष द्या. आरोग्य स्थिर राहील. थकवा जाणू शकतो. योग आणि प्राणायामाचा लाभ होईल. धैर्य, शिस्त, सकारात्मक विचार याचा अवलंब करा. प्रत्येक सेकंदातून शिकून पुढे जाण्याची ही वेळ आहे. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे पश्चिम. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम गंग गणपती नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आजचा दिवस कल्पकता आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमचा विचार सकारात्मक ठेवा. समाजात मान सन्मान मिळेल. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. सहकार्याचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगती योग आहेत. आर्थिक लाभाचे योग आहेत. जुने प्रलंबित पैसे गुंतवणुकीतून मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक राहील. ताणतणाव कमी करा. नियमित व्यायाम आणि ध्यान केल्याने मन प्रसन्न राहील. संयम ठेवा. नियोजनबद्ध काम करा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित होईल. आपल्यासाठी रंग आहे निळा. अंक आहे 8. दिशा आहे पश्चिम. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस अंतर्ज्ञान, शांतता आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अध्यात्माकडे ओढ वाढेल. नोकरीत नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. कामात समाधान मिळेल. सहकार्याचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहे. थकबाकीची रक्कम मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक ठेवा. मानसिक ताण कमी करा. ध्यान आणि योग केलेले मन प्रसन्न होईल. आपल्यासाठी रंग आहे समुद्री हिरवा. शुभ अंक आहे 7. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम गुरुवे नमः. आम्ही सांगितलेल्या राशीभूषेचा पंचांगाचा किंवा शुभ वेळेला तुम्हाला जर काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या पंचांग व ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. शुभम भवंतु.